Hi friends, welcome to KM English World. We are here today for the session to talk about a three question, a three activity based on the same lesson. Be Smart 1.4. And now it's time to talk about vocabulary activities. The activities based on vocabulary. A3. The same question carries 2 marks. The same question will carry 2 marks. Okay? मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बी स्मार्ट या लेसन मधील A3 चा क्वेश्चन म्हणजे व्होकॅब्युलरी ऍक्टिव्हिटी आपण आज पाहण्यासाठी आपण इथं आहोत. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण A1 संपवलं, A2 संपवलं. A3 जे व्होकॅब्युलरीवर डिपेंड आहे, शब्दार्थ, शब्दाच्या संदर्भातला हा क्वेश्चन आहे, ही ऍक्टिव्हिटी आहे आणि त्याचे वेगवेगळे प्रकार आपण या ठिकाणी आज इथं घेणार आहोत. वेगवेगळे प्रकार आहेत. व्होकॅब्युलरी मध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ते सर्व सॅम्पल्स आपण इथं घेणार आहोत. द पॉइंट इज दॅट ऑल दीज क्वेश्चन्स आर फॉर युअर प्रॅक्टिस ओनली. सो आय वोंट टेल यू आन्सर ऑफ एनी क्वेश्चन. On the contrary, it's your turn to read the questions, to understand them, and also to write their answer. Right? Okay. So, let me read you. Please understand. Find the words from the passage which mean. Find the words from the passage which mean. What does it mean? It means that the meanings of those words has been given here. The meaning is given of those words who are given in the text. And what you have to do? You have to find them out from the text. म्हणजेच या शब्दाला फार महत्व आहे. फ्रॉम द पॅसेज. Before some sessions, in the previous sessions, I had also told you that when there is a word from the passage, then we are compelled to find the word from the same passage itself. जेव्हा फ्रॉम द पॅसेज असा शब्द क्वेश्चन मध्ये दिला जातो, तेव्हा तुम्हाला तिथूनच तो शोधायचा आहे. द मिनिंग इज गिव्हन. तर पाहूया आपण एक एक शब्द आणि मग तुम्ही तो टेक्स्ट मध्ये हा अर्थ असणारा कोणता शब्द आहे, कोणता वर्ड आहे, ते तुम्ही फाइंड आउट करणार आहात आणि त्याच्या पुढे तुम्ही लिहिणार आहात. ओके. सो लेट मी रीड द वर्ड्स. द फर्स्ट वर्ड इज बाइंड, देन स्टडी, then guideline or guideline. Next one is prosper. Next one is channelize. Then effect. Then difficult. The next one is expert player. These are the words of which you have to find out the word. These are the meanings of the words. अशा रीतीने मित्रांनो, हे शब्दांचे अर्थ आहेत. ज्या शब्दांचे ते अर्थ आहेत ते पॅसेज मधून तुम्हाला शोधायची आहे. परत लक्षात ठेवा, ओनली 4 वर्ड्स विल बी गिव्हन इन युअर ऍक्टिव्हिटी सीट. जस्ट फॉर प्रॅक्टिस आय हॅव रिटन हिअर, आय हॅव टेकन हिअर 8. बट इन द ऍक्टिव्हिटी सीट ओनली 4 विल बी गिव्हन. ईच विल कॅरी हाफ मार्क. दिस वन हाफ, दिस वन हाफ, and this one also half, where the total will go to 2. हे फक्त सरावासाठी आहे, लक्षात घ्या. तेव्हा तुम्ही आपल्या नोटबुक मध्ये हे लगेच लिहून घ्या. नोट डाऊन.
Let us take another kind of vocabulary based question. That is, find the antonyms from the passage to. Find the antonyms from the passage to. Here is also from the word from the passage. Antonyms, you know, that is opposite words. To. म्हणजे आपल्या लक्षात येत असेल की पॅसेज मधनं विरुद्धार्थी शब्द शोधा. कोणाला? त्या दिलेल्या सगळ्या शब्दांना. टू लक्षात येतं आपल्या की टू, देर इज अ टू. हे जे शब्द दिलेले आहेत सगळे, दीज आर द अपोजिट वर्ड्स टू द वर्ड्स दोज आर इन द टेक्स्ट. And those are to be found by you by due inspection, by observation, by watching, by going thoroughly. हे शब्द दिलेले आहेत ते आपण त्याचा अपोजिट वर्ड फ्रॉम द पॅसेज वापरायचे आहेत. लक्षात ठेवा परत, म्हणजे हे तुम्हाला मनानं लिहिता येणार नाही, तुम्हाला पॅसेज मधलाच शब्द लिहावा लागेल. ओके, सो लेट अस रीड दीज वर्ड्स, ज्यांचे की अपोजिट वर्ड्स आपल्याला पॅसेज मधनं शोधणं आहे. वीकर, फेल्युअर, आर्टिफिशियल, disappear, presence. Next one is destroy, inability, discourage, then bright, and the last one is previous. ह्या सगळ्या शब्दाला तुम्हाला पॅसेज मधनं अपोजिट वर्ड्स किंवा अँटोनम्स शोधायची आहेत. तर तुम्ही हे सगळे शब्द लिहून घ्या. अपेक्षित असं आहे की हे सगळे तुम्ही सरावासाठी आहेत. दीज आर फॉर प्रॅक्टिस. कीप इन माइंड की तुम्हाला कुठलेही 4 विचारले जातील. आय हॅव गिव्हन एक्स्ट्रा फॉर युअर मोर प्रॅक्टिस. इच विल कॅरी 1 हाफ मार्क. Total goes to 2. हे सरावासाठी तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही हे सगळे लिहून घ्या आणि त्याचा सराव करा आणि माझ्या नंबरवरती आपण पाठवायचंय. मी त्याला चेक करणार आहे. ओके, चला, टेक डाऊन इन युअर नोटबुक. Let us go to the next type of vocabulary activity. Having 2 marks. 2 marks for here, and again 4 words will be asked. Okay, just for the practice I have taken here more, but in activity sheet only 4 words will be asked. Okay, परत लक्षात ठेवा, ह्या सगळ्याच ऍक्टिव्हिटीज आपल्याला ऍक्टिव्हिटी शीट मध्ये नाही विचारल्या जाणार. एवढ्या दिलेल्या ऍक्टिव्हिटीज ह्या फक्त आपल्या सरावाच्यासाठी आहेत आणि याच्यापैकी कुठली तरी एकच ऍक्टिव्हिटी आपल्याला विचारली जाईल, तेही फक्त 4 वर्ड्सची, 4 शब्दांची विचारली जाईल. हे लक्षात असू द्या. जस्ट फॉर प्रॅक्टिस हे एवढे सगळे आपल्याला शब्द आपण या ठिकाणी घेतोय, त्याचा सराव करतोय. ओके, तर आपण या ठिकाणी तिसरी सरावासाठीची ऍक्टिव्हिटी बघतोय. गिव्ह द मिनिंग ऑफ. आपल्या लक्षात येत असेल की इथं फ्रॉम द पॅसेज असं लिहिलेलं नाही, फक्त गिव्ह द मिनिंग ऑफ असं आहे. म्हणजे त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला मनानं लिहायचा आहे, ऑफ युअर ओन. ठीक आहे, बघूयात आपण. आय विल रीड द वर्ड्स. ज्यांचा अर्थ लिहायचा आहे ते शब्द असे आहेत. इल्युमिनेट, ऍट द हेम ऑफ, बेंचमार्क, assets, define, implement, designated, stepping stone, accountability. The last one is trumpet. या दिलेल्या सगळ्या शब्दांचा मिनिंग आपल्याला आपल्या ओन वर्डिंग मध्ये, सिंपल इंग्लिश मध्ये द्यायचा आहे. इट विल ऑल्सो हॅव 2 marks and 4 words will be asked.
प्रिव्हियस ऍक्टिव्हिटीमध्ये आपण घेतल्या पद्धतीनं, प्रिव्हियस प्रकारमध्ये घेतल्या पद्धतीनं इथं सुद्धा 4 शब्द विचारले जातील आणि एका शब्दाला प्रत्येकी हाफ क्रेडिट असेल. हे तेवढंच महत्वाचं. तर त्याचा मिनिंग आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू टेक डाऊन ऑल दीज वर्ड्स इन युअर नोटबुक अँड ट्राय टू गिव्ह द मिनिंग्स ऑफ ऑल दीज वर्ड्स. घ्या लिहून. Let us take another type of vocabulary based question, that is A3. Okay, the question is, say whether the underlined words in the given sentences are used as noun or verb. Say whether the underlined words in the given sentences are used as noun or verb. म्हणजे दिलेल्या वाक्यातले अंडरलाईन केलेले शब्द हे त्या वाक्यात नाउन म्हणून वापरलेत का, वर्ब्स म्हणून वापरलेली आहेत, हे तुम्ही सांगा. मीन्स a word will play the role of noun in some sentences, whereas the same word will also play the role of a verb in the next sentence. कुण्या वाक्यात ते नाउन म्हणून वापरलंय, कोणत्या वाक्यात वर्ब म्हणून वापरलंय, हे आपल्याला या वाक्यामध्ये शोधायचं आहे. अंडरलाईन केलेला शब्द. ठीक, बघूयात आपण. द सप्लाय ऑफ फूड शुड नॉट बी डिस्टर्ब्ड. The word is supply. The supply of food should not be disturbed. Supply या शब्दाला अंडरलाईन आहे, ते नाउन म्हणून वापरलंय का वर्ब म्हणून वापरलंय शोधायचंय. नेक्स्ट वन, they supply the food regularly. दुसऱ्या वाक्यामध्ये सप्लाय शब्द इथं वापरलेला आहे, अंडरलाईन आहे, तो वर्ब आहे की नाउन म्हणून सांगायचं. नेक्स्ट आहे, I need your help in these days. The word help, to find out whether it is used as noun or verb. Next one, you can help them in these days. हा शब्द हेल्प कोणी तुम्हाला नाउन आहे का वर्ब आहे शोधायचा आहे, तो लिहायचा आहे. आन्सर लिहित असताना लक्षात ठेवा, आन्सर लिहित असताना आपण हा सेंटेन्सचा नंबर टाकायचा, हे सेंटेन्स लिहायचं आणि त्याच्या पुढे आन्सर मध्ये इथं नाउन असेल तर नाउन म्हणून लिहायचं, वर्ब असेल तर वर्ब म्हणून लिहायचं. ठीक आहे. तसंच सेकंड सेंटेन्सला तर सेंटेन्स लिहायचं आणि त्याच्या खाली ते वर्ब असेल तर वर्ब, नाउन असेल तर नाउन. इथं सुद्धा यू विल गेट हाफ मार्क फॉर ईच सेंटेन्स, ईच वर्ड. एक करेक्टर आलं तर तुम्हाला हाफ मार्क मिळेल, दुसरं करेक्ट आलं तर त्यालाही हाफ मार्क मिळेल, 4 करेक्टर आले तर टोटल तुम्हाला 2 मार्क्स यू विल गेट. ठीक आहे. सो राईट डाऊन इन युअर नोटबुक अँड ट्राय टू राईट देअर आन्सर्स. Let us talk about the last type of vocabulary activity, that is, classify the following words in their respective columns. It means some words are given belonging to noun, adjective, verb, adverbs, etc. A collection of words is given and we have to classify them, separate them in the respective columns. या प्रश्नामध्ये काही शब्द दिले जातात, ते 4 कॉलम मध्ये तुम्हाला डिवाइड करायचे असतात. जसं की नाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, वर्ब आहे, ऍडवर्ब आहे. तर तशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. इट इज ॲज classify the following words in their respective columns.
Which words are given here? The words here from the text, they are strong, professional, life, achieve, simply, happen, appear, challenging, fight, intention, specific, easily, define, and the last word is deadline. These are the words. This is the collection of words, and we have to classify these words in their respective columns. The columns are also given here. Column of nouns, adjectives, verbs and adverbs. तुमच्या लक्षात येत असेल हे दिलेले शब्द टेक्स्ट मधले आहेत. त्याचबरोबर आपण ऍक्टिव्हिटी सीट मध्ये आन्सर लिहित असताना आपल्याला असं हे 4 कॉलम आखून घ्यायचे आहेत. पहिला कॉलम नाउनचा आहे, दुसरा ऍडजेक्टिव्ह आहे, तिसरा वर्बचा आहे आणि चौथा ऍडव्हर्बचा आहे. आणि हे दिलेले सगळे शब्द कोणते आहेत ते त्याच्या कॉलम मध्ये लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल एखादा शब्द सपोज दिस इज स्ट्रॉंग, हा जो वर्ड आहे तो शोधायचा. तो नाउन असेल तर इथे लिहायचा, तो ऍडजेक्टिव्ह असेल तर या कॉलम मध्ये लिहायचा, तो जर वर्ब असेल तर इथे लिहायचा, तो जर ऍडवर्ब असेल तर या ठिकाणी लिहायचा. तसंच नेक्स्ट वर्ड आहे प्रोफेशनल, ते फाइंड आउट करायचं. तो जर नाउन असेल तर या कॉलम मध्ये येईल, ऍडजेक्टिव्ह असेल तर इथे येईल, वर्ब असेल तर इथे येईल आणि तो जर ऍडवर्ब असेल तर शेवटच्या कॉलम मध्ये येईल. बाय द सेम वे all these words are to be put noted in the given columns. सगळे शब्द तुम्हाला अशाच पद्धतीने लिहायचे आहेत. कुठल्याही कॉलम मध्ये कुठलेही शब्द म्हणजे तिथले शब्द कुठेही येऊ शकतात. सगळेच असे समान अंकाने येतील असं नाही, अजिबात नाही. नॉन कॉलम मध्ये 2 आले तर ऍडजेक्टिव्ह मध्ये जास्त येऊ शकतील, कमी येऊ शकतील. इट इज डिपेंडिंग अपॉन द वर्ड, दॅट स्पेसिफिक वर्ड. अशा रीतीनं या ठिकाणी टुडे वी टॉक्ड अबाउट ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन द vocabulary. Question A3 from the lesson Be Smart, having 2 marks. We talked about different types of vocabulary question only. All these questions are given for your practice. You note down all these words in your notebook, solve them, write their answers and post me for checkup. I will examine them and also show you some corrections too. मित्रांनो, अशा रीतीने एवढ्या दिलेल्या ऍक्टिव्हिटी आपण व्होकॅब्युलरीच्या पाहिलेल्या आहेत. याच्यापैकी कुठलीही एखादी ऍक्टिव्हिटी येऊ शकते. 2 गुणांच्या साठी आहे, तेव्हा ही ऍक्टिव्हिटी आपण सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. स्टे होम, स्टे सेफ, बेस्ट ऑफ लक.